नमस्कार मित्रांनो, आज आहे माझा UAEमधला पहिला दिवस. तर भारतातून UAEमध्ये येणं आणि इथे पण आजच्या काळामध्ये म्हणजे आजच्या दिवसामध्ये कारण ट्रम्प त्या आणि इराण यांचं युद्ध चालू आहे. त्याच्यामध्ये भरपूर फ्लाईट्स कॅन्सल होत आहेत. त्याच्यामुळे मला पण खूप भीती होती. माझ्या घरच्यांना पण खूप भीती वाटत होती, की फ्लाईट कॅन्सल झाली किंवा फ्लाईट डिले झाली किंवा काही अघटित घडलं तर काय होणार? पण तसं काही झालं नाही. फ्लाईट्स एकदम नॉर्मल शेड्यूलप्रमाणेच चालत होते आणि माझी फ्लाईट एकदम बरोबर वेळेवर फक्त 15-20 मिनटं उशिरा निघाली आणि वेळेवर पोहोचली. तर इथे आल्यावर मला खूप इमोशनल व्हायला लागलं होतं, की आपण भारत सोडून इथे आलेलो आहे, एका वेगळ्या कंट्रीमध्ये जिथे आपलं फार सहसा कोणी ओळखीचं नाही आहे. म्हणजे हळूहळू ओळखी होईल त्याच्यात काही प्रश्न नाही. पण सध्या तरी माझं कोणी ओळखीचं नाही आहे आणि बायको मुलं सोडून पण इथे आलेलो आहे. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू हँडल दी सिच्युएशन. पण आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करताना मला खूप छान वाटलं. इथला परिसर फिरताना मला मुंबईच्या मरीन ड्राईव्हची खूप आठवण आली. मुंबईच्या मरीन ड्राईव्हमध्ये पण सेम वाईब्स होत्या, ज्या इथे दिसत होत्या. नंतर मी एक बोट राईड केली जी 4 दिरहमची होती. अप्रॉक्सिमेटली ₹100 इंडियामधले. इंडियामधला जॉब, स्टेबल जॉब सोडून इथे येणं माझ्यासाठी खूप मोठा डिसिजन होता आणि ते पण या सिच्युएशनमध्ये ज्यावेळी इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे आणि इराण आपल्या UAE कंट्रीजवर सगळ्यांवर बॉम्ब वर्षाव वगैरे करत आहे. बट तिथे मॅक्झिमम असा इफेक्ट नाही जे काही मी इंडियन मीडियामध्ये दाखवत आहे. पण तरी पण तिथून इथे येणं इज व्हेरी डिफिकल्ट. आणि नंतर मी चहाचा आस्वाद घेतला. छान 2 दिरहममध्ये म्हणजे ₹50चा एक चहा होता तिथे. तर छान वाटलं चहाचा आस्वाद घेतला. आणि आज रमजान असल्यामुळे इथे सगळ्या मस्जिदना वगैरे खूप डेकोरेट केलं होतं. माहोल एकदम छान होता. त्याकडे इथे वॉक करताना पण खूप मस्त आल्हाददायक फिलिंग येत होती आणि हे रमजानचं डेकोरेशन इथे केलं होतं, जिथे भरपूर लोकं आपले सेल्फीज वगैरे काढत होते. आणि उद्यापासून मला करायचं आहे जॉब हंट. तर उद्याचा माझा जॉब हंटचा पहिला दिवस राहणार आहे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.